व्यभिचार ही एक गंभीर बाब आहे. निदान ज्या देवाने लैंगिकता आणि विवाह निर्माण केले आणि त्या दोन्हीवर सुद्धा मर्यादा घातल्या, त्याच्या मनात आणि हृदयात तरी ही एक गंभीर बाब आहे. पण का? व्यभिचार ही इतकी गंभीर बाब का आहे? याची 6 कारणे आपण पाहूया. पहिले कारण, व्यभिचार म्हणजे दिलेल्या वचनापासून दूर जाणे. व्यभिचारी व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीचा पाठलाग करणे हे सर्वप्रथम दूर जाणे नसून जवळ येणे असते. अशा व्यक्तीकडे वळणे जी आकर्षण आणि सुंदर आहे. तो माझ्यासाठी योग्य आहे किंवा ती माझ्यासाठी योग्य आहे. ती माझ्या गरजा पूर्ण करते किंवा तो माझ्या गरजा पूर्ण करतो. तो मला समजून घेतो किंवा ती मला समजून घेते. ज्या गोष्टी माझी पत्नी करत नाही किंवा ज्या गोष्टी माझा पती करत नाही, त्या ती करते किंवा त्या तो करतो. पण मुळात व्यभिचार म्हणजे सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूर जाणे. हे अशा व्यक्तीपासून दूर जाणे आहे, जिला साक्षीदारांच्या उपस्थितीत वचने दिली गेली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे देवाच्या उपस्थितीत दिलेल्या वचनांचा त्याग करणे आहे आणि त्याद्वारे स्वतः देवापासून दूर जाणे आहे. दुसरे कारण, व्यभिचारामुळे व्यभिचारी व्यक्ती सुरक्षितेकडून असुरक्षितेकडे जातात. व्यभिचारी व्यक्तीने पाठ फिरवल्यामुळे ती फाटलेल्या निष्ठांच्या जीवनात प्रवेश करते. एकदा वचन मोडले की अडथळा ओलांडला जातो. विवाहाची सुरक्षित भिंत कोसळते आणि सर्वत्र हाहाकार माजतो. आणि व्यभिचारी व्यक्तीच्या लक्षात येते की त्याने किंवा तिने एका सुरक्षित जागेची म्हणजेच त्याच्या विवाहाची दुसऱ्या सुरक्षित जागेसोबत म्हणजेच नवीन जोडीदारासोबत नवीन घर अदलाबदल केलेले नाही. हा एक भ्रम आहे, पण वास्तव खूप वेगळे आहे. व्यभिचारी व्यक्तींना लवकरच कळते की त्यांनी अशा जगात प्रवेश केला आहे जिथे बेवफाई ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण जर एका वचनाचा संकल्प मोडला जाऊ शकतो, तर दुसऱ्याचा का नाही? जरी व्यभिचारी व्यक्ती त्या नवीन जोडीदाराशी एकनिष्ठ राहिली, तरीही ते विभागलेले जीवन, ते विभागलेले कुटुंब आणि त्या विभागलेल्या आठवणी शिल्लक राहतात. व्यभिचारी व्यक्तीला कुंपणाच्या पलीकडचे गवत अधिक हिरवेगार वाटते, पण ते दिसते तितके हिरवेगार नसते. व्यभिचारी व्यक्तीची कृत्ये स्थिरतेच्या सुरक्षतेपासून दूर आणि अव्यवस्थेकडे घेऊन जातात. तिसरे कारण, व्यभिचार गुप्त आणि अप्रामाणिक असतो. व्यभिचार मुळातच गुप्त आणि अप्रामाणिक असतो. त्याला तसे असावेच लागते, कारण आपण दिलेले वचन मोडत आहोत हे कोणालाही जाहीरपणे सांगायचे नसते. व्यभिचाराला अंधार आवडतो आणि तो प्रकाशापासून दूर पळतो आणि शक्य तितके दिवस तो गुप्त राहण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे लग्नाची बातमी आनंदाने जाहीर करून आणि आमंत्रणे देऊन पसरवली जाते, त्याप्रमाणे व्यभिचाराची बातमी अफवांनी आणि दबावाखाली बाहेर पडते. अरे रे, केवळ यावरूनच आपल्याला व्यभिचाराच्या मुळाशी काय आहे हे कळायला हवे. कारण पापाला अंधारात राहायला आवडते, तर नीतिमत्तेला प्रकाश आवडतो. व्यभिचार हा अप्रामाणिक गुप्ततेवर अवलंबून असतो. चौथे कारण, व्यभिचार हा व्यभिचारी व्यक्तीचा नाश करतो. व्यभिचारामुळे व्यभिचारी व्यक्तीचे काहीही भले होत नाही, उलट तो चरित्र आणि सचोटीला सुरुंग लावतो व क्षीण करतो. सर्व गुप्त पापाप्रमाणेच ते एखाद्या विषारी रसायनाप्रमाणे ते करणाऱ्या व्यक्तीच्या सचोटीला पोखरून काढते. पापाचे नेहमी असेच नसते का? ते खूप काही वचन देते, परंतु प्रत्यक्षात फारच कमी देते. ते स्वातंत्र्याचे वचन देते, परंतु गुलामगिरी देते. ते परिपूर्णतेचे वचन देते आणि पोकळपणा देते. व्यभिचार आनंद आणि जीवनाचे वचन देत असतानाच तो व्यभिचारी व्यक्तीचा नाश करतो. पाचवे कारण, व्यभिचारामुळे समाजाचे नुकसान होते. आपण ही व्याप्ती व्यक्तीपासून त्याच्या सभोवतालच्या समाजापर्यंत वाढवू शकतो
आणि पाहू शकतो की हे नुकसान तिथेही सुरूच राहते. व्यभिचार समाजाच्या मूळ रचनेलाच हानी पोचवतो. व्यभिचाराचे प्रत्येक कृत्य म्हणजे समाजाच्या सामाजिक रचनेच्या भक्कम भिंतीवर प्रहार करणाऱ्या विध्वंसक गोळ्यासारखे आहे. ते द्वेष आणि वैर निर्माण करते. ते अशा संस्कृतीला प्रोत्साहन देते जिच्या मते विवाहाच्या मर्यादा खरोखरच इतक्या कठोर असण्याची गरज नाही. आपली पापे केवळ आपलीच आहेत, ती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित आहेत असे म्हणायला आपल्याला आवडते. पण नाही, आपली पापे आपल्यापुरते मर्यादित राहत नाहीत आणि त्याचा इतरांवरही परिणाम होतो. व्यभिचाराच्या बाबतीत जेव्हा मित्र किंवा सहकाऱ्यांना व्यभिचाराबद्दल कळते तेव्हा काय बोलावे, कशी प्रतिक्रिया द्यावी याबद्दल ते गोंधळलेले असतात. यावरूनही आपल्याला हे दिसून येते, जेव्हा ते म्हणतात किमान तो आता अधिक आनंदी आहे, तेव्हा त्यामुळे होणारे नुकसान आपल्याला दिसते. व्यभिचारी व्यक्ती विवाहाच्या पायातून आणखी एक वीट काढून टाकते. 6वे कारण, व्यभिचारामुळे मुलांचे नुकसान होते. व्यभिचारामुळे एका निरपराध व्यक्तीला म्हणजेच मुलांना अत्यंत गंभीर इजा पोचते. कारण मुले या सगळ्याच्या अगदी केंद्रस्थानी असतात. दिलेल्या वचनांची फसवणूक केल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या, गुप्तता आणि खोटेपणामुळे दवणलेल्या, तसेच संघर्ष आणि द्वेषाने विभागलेल्या कौटुंबिक घराच्या जिव्हाळ्याच्या वातावरणात ती असतात. जेव्हा घरात एक निश्चित रचना, स्थिरता आणि शांतता व सुव्यवस्था असते, तेव्हा मुलांची चांगली वाढ होते. जेव्हा व्यभिचारामुळे गोंधळ, संघर्ष आणि फूट पडते, तेव्हा मुलांचे नुकसान होते. जेव्हा व्यभिचारामुळे मुलांचे पालक विभक्त होतात, तेव्हा त्या निरपराध व्यक्तींना भयंकर इजा पोचते. या आणि अशा अनेक मार्गांनी व्यभिचार ही अत्यंत बाब आहे. म्हणूनच बायबलमध्ये त्याच्याविरुद्ध इतक्या गंभीर आणि वारंवार सूचना दिलेल्या आहेत, यात आश्चर्य नाही. निर्गम याचा 20वा अध्याय वचन 14 असे म्हणते, व्यभिचार करू नकोस. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय वचन 27 ते 29. मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजाराच्या स्त्रीशी गमन करतो तो तसा आहे. जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय वचन 32. स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे. तो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो, तो असे करतो. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय वचन 4. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरून निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करील.